लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नीट परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी लातूर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त। 5 उपविभागीय पोलीस अधिकारी, 60 पोलीस अधिकारी, 391 पोलीस अंमलदार तर 300 होमगार्डचा समावेश। याबाबत अधिक माहिती अशी की लातूर जिल्ह्यातून 20,801 विद्यार्थी नीट परीक्षेला सामोरे जाणार आहेत। त्यासाठी लातूर जिल्ह्यात 51 केंद्रावर ही परीक्षा होणार आहे। एकाच सत्रात 4 मे रोजी दुपारी होणाऱ्या या परीक्षेसाठी केंद्रावर 1:30 वाजण्यापूर्वीच बायोमेट्रिक हजेरीसाठी पोहोचावे लागणार आहे। दरम्यान सदरची परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत। राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत नीट 2025 ही परीक्षा 4 मे 2025 रोजी दुपारी 2 ते 5 लातूर जिल्ह्यातील विविध 51 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे। प्रत्येक परीक्षा केंद्रावर 1 पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस अंमलदारांचा बंदोबस्त देण्यात आला आहे। परीक्षा केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी येणार असून परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर आणि परिसरात गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता लातूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सदर बंदोबस्त करता लातूर जिल्ह्यातील 5 उपविभागीय पोलीस अधिकारी, 60 पोलीस अधिकारी, 391 पोलीस अंमलदार तर 300 होमगार्ड यांची तैनाती करण्यात आली आहे। माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी 4 मे 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत। त्या अनुषंगाने परीक्षार्थी विद्यार्थ्यांसोबत येणाऱ्या पालकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटीचे पालन करावे, विनाकारण गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात येत आहे। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.